सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. डिस्ट्रप्टर बॉयज विपक्ष ट्रॉफी फायटर्स अशी लढत पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्ञेश पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती डी के आता, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अदनान. मॅचेस ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल स्ट्रोकला जवाब आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होईल. श्रीगणेशा झालाय धाव संख्येचा. धावफलकाचा शुभारंभ झालाय. वन ऑन द बोर्ड. एक धावची फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 ओव्हरची मॅच आणि 7 ओव्हरच्या मॅच मध्ये मिनिमम 70 रन्स तरी बनवणं गरजेचं आहे. तर क्रिकेट धावा बनतात. यावेळेस लाईन पाहावी लागेल डाऊन द लेग साइड. एक वेगळी शैली आहे अजित निकम सरांची. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काहीसं वेगळं करायचं त्यांचं एक धाडस असतं आणि ते नेहमी सक्सेसफुल होतात. यावेळेस देखील स्ट्रोक तर लाजवाब अदनानच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट होईल. ऑन साईडला वळवला होता. बॅटन पॅड मधला बॉल ऑन साईडला वळवला आणि सिंगल वसूल करण्यात आली. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. बॅटन बॉल मध्ये संपर्क नाहीये. मिस केलाय. मी म्हणेल हा चौकार किंवा षटकार मिस केलाय. बॅटन बॉलचं कनेक्शन झालं असतं डेफिनेटली 4 किंवा 6 धावा तर मिळाल्या असत्या. यावेळेस यू मिस आय विल हिट. या मॅचची गोल्डन विकेट. डीके यांच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय 3 या आकड्यावरती टीम ट्रॉफी फायटर्स या संघाला. बडी मसली जाल में डीके यांच्या खेळीचा अंत झालेला आहे आणि प्रज्ञेशचं कौतुक करावं लागेल. प्रज्ञेश यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे प्रज्ञेश कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील चॉप करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. धावफलक 4 या आकड्यावरती. वन टू गो असा कॉल अजित निकम सरांचा सातत्याने आपण पाहतो. मुंबईचं क्रिकेट ज्यांनी गाजवलंय. संपूर्ण अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत पंचांची भूमिका त्यांनी नेहमी बजावली आहे. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. अंत बला तो सब बला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावफलक पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोअर 7 षटकांमध्ये 35 धावांचा आहे. मात्र यावरती जाण्याची मजाल नक्की असेल. सुरुवात झाली आहे. आता बघूया दुसऱ्या षटकाला कशी सुरुवात होते. मागील मॅच मध्ये थोडासा संघ बॅकफुटवरती होता. डिस्ट्रप्टेड बॉयज या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. क्रिकेट कमबॅक साठी ओळखला जातो. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमबॅक. आणि तो सी फॉर कमबॅक करण्यासाठी सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंटिन्युटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. येस. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला राज मिरकुटे पाहायला मिळतील. एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते या संघामध्ये. राज आणि रोहन एवन जोडी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे. पंच कळवत आहेत नो बॉल आणि फ्री हिटचा देखील इशारा. आता रेंज हिटिंग करावी लागेल. धावफलक 6 या आकड्यावर. यावेळेस चांगला बॉल आहे. फ्रीटच्या बॉलवरती कशी गोलंदाजी करावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे राज यांच्यासारखी गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी आलाय. डॉट बॉल. धावफलक 6 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. जबरदस्त स्ट्रोक. क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणा आणि रुबाबदार फटका. मास्टर क्राफ्ट षटकार. 6 धावा. कमालीचा स्ट्रोक. फुलटॉस बॉल आणि अदनान फुलटॉस बॉल सोडेल कसा त्याने देखील पाहिलं आणि त्यानंतर हा षटकार वसूल केला. धावफलक 12 या आकड्यावरती. आता कमालीची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट आता म्हणता येईल. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे. पण कळवत आहेत नो बॉल आणि पुन्हा एकदा अरेंज हिटिंग करावी लागेल. ऑन द बोर्ड 13 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ. गोलंदाज तयार. राज स्ट्रायकिंग एंड वरती अदनान शेख. स्लॉट मधला बॉल ऑन साइडला वळवायचा होता. 3 खेळाडू बॉलच्या मागे असतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि इथे झाली आहे मिस्टेक. लालच बुरी बॉल आपण नेहमी म्हणतो. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. फाहीबच्या खेळीचा अंत झालाय. चुकीचा कॉल मी म्हणेल कारण जिथे एक धाव होती तिथे या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये धावा मिळाल्या नाही.
3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड. फुकट ते पौष्टिक आपण नेहमी म्हणतो आणि त्याच प्रकारची धाव आहे. 15 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टेक झाली आहे. पंच कळवत आहेत नो बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16. 16 धावा या फलकावरती आहेत. प्रीटचा बॉल जरूर होता. मॅचची देखील लागली. डॉट बॉलची समाप्ती होती. क्या बात आहे. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला जातोय. एडवर्ड होते आणि जरूर त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले आपल्याला पाहायला मिळाले. नईम देखील आपल्याला पाहायला मिळतील. नईम म्हणजे विराट कोहली बरोबर ना. नदीम येस बाय. धावसंख्या फलकावरती 17. मिस्टर 360. वंडू असा कॉल म्हणजे शेवटचा बॉल असेल. ओव्हर नंबर 2 मधील 17 ऑन द बोर्ड. 17 धावा फलकावरती. फुलटॉस बॉल वळवलाय. मिस्टेक झाली. कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेच्या साथीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा या फलकावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉबीने चहा सोबत बिस्किट नाही, चहा सोबत नशीब खाऊन आलाय. कारण पहिला बॉल फेस करत असताना मिस्टेक झाली फिल्डरच्या माध्यमातून. कॅच झाली. ड्रॉप. आता मैदानावरती बॉबीचं वादळ घुंगावेल यातही मात्र शंका नाही आहे. And of a second over and score card is on 18 with loss of 2 wicket. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धू पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती अनिल सोनी. बॉबी यावेळी स्विच करायचा प्रयत्न जरूर होता. तो स्ट्रायकिंग एंडवरच्या यष्टांना टार्गेट केलं. जर नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या यष्टांना टार्गेट केलं असतं कदाचित विकेट मिळाली असती अदनानची. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18. 18 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती आहेत. टीमची टोटल 19. 19 धावा या धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. थोडंसं टेन्शन मध्ये जरूर असेल सिद्धू, कारण 2 चेंडू दोन्हीही अतिरिक्तच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्यात. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देखो होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सिद्धूच्या खांद्यावरती जबाबदारी. आणि येस चांगला बॉल पडलाय. कवच्या दिशेला सन्मान केलाय. अच्छी गेंदों का सम्मान, बुरी गेंदों का अपमान, हेच क्रिकेट आहे आणि ते मैदानावरती दाखवत असताना बॉबी सिंगल ॲड होईल. फलक पाहायला मिळेल 21 या आकड्यावर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. डिस्ट्रप्टर बॉईज आणि ट्रॉफी फायटर्स असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 21 विथ लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती डिरेक्ट थ्रो होता रोहनकडे. 1 धाव कंप्लीट होईल. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल देखील आहे, त्याला तुम्हाला महत्व द्यावं लागतं. धावसंख्या 22. यावेळेस चांगला बॉल आहे. यॉर्कर खुल्या टप्प्याचा बॉल, बुंद्यात टाकलेला बॉल पाहायला मिळाला. ऑन द बोर्ड. आणि इथे फक्त दिशा दाखवली. मागील पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. ऑन साइडला हॉरिझॉन्टल बॅट स्विंग. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल ॲड्स होईल आणि धावसंख्या फलकावरती 23. त्यावेळेस व्हाईट बॉल, शेवटचा बॉल. वाईट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मिस्टेक झाली आहे. फलंदाज बाद होईल. अदनानच्या खेळीचा अंत. 24 या आकड्यावरती गडी गमावलाय तिसरा. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. दोन्ही टीमचे आयकॉन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एबी
आणि बॉबी, अतुल आणि बॉबी. आज अतुलचा वाढदिवस देखील आहे. क्या बात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा अतुल. आणि अमोल बाग यांच्याकडून सुवर्ण संधी अतुलसाठी. 3 षटकार लगावले तर तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज. अतुल म्हणेल लवकर मॅच संपवा, नंतर अपॉइंटमेंट आहे. धावसंख्या 24. कुरडपेचा बॉल मिडॉनच्या माध्यमातून मिस्टेक. बॉल लॉंग ऑफला गेलाय. सिंगल कंप्लीट होईल. एकात हवेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. अजित निकम सर मेनबंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत पंचांच्या यादीमध्ये त्यांचं नाव नेहमीच अग्रगण्य असतं. शांत झाले पाहिजेत. खेळला पण होता. हा, धावसंख्या 26 पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. हे बॉलने वळण घेतलंय. अक्षरशः अचंबित करणारा बॉल. क्वेश्चन मार्क. कटाक्ष टाकला गेला होता. चांगला बॉल. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. फक्त दिशा दाखवली. फ्लिक ऑफ फ्रिस्ट. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. खोटप्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला होता, मात्र डॉट बॉल आलाय. आणि वड्डू गो असा कॉल. सातत्याने ज्यावेळेस मुंबईच्या क्रिकेटमध्ये एखादी मोठी स्पर्धा होते, ज्यावेळेस एक बॉल शिल्लक असतो, त्यावेळेस हा आवाज आपल्याला सातत्याने कानावरती ऐकायला मिळतो. अजित निकम सर, नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. फक्त दिशा दाखवली. यावेळेस देखील अतुलनीय स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. टीम ट्रॉफी फायटर्स. 4 षटकांमध्ये 28 झाल्यात. हे 5वं षटक आहे. डबल ट्रबल, कन्सेशन ओव्हर आणि विकेट गेली तर 5 रन्स मायनस. बघूया या ओव्हरमध्ये कोण कशा प्रकारची कामगिरी करेल. अटीतटीची लढाई या दोन्ही संघांमध्ये, आणि हे षटक मी म्हणेल निर्णायक असणार आहे दोन्ही संघांसाठी. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. या ओव्हरमध्ये जो चांगला खेळेल, 70% या मॅच मध्ये त्याचं वर्चस्व असेल या तीन मात्र शंका नाही. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. धावफलक 29 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये रोहन पाहायला मिळतील. राज सिल्ली कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल आलाय. थोडासा प्रेशर दिसतोय ट्रॉफी फायटर्स या संघाच्या डगआउट मध्ये. धावा बनत नाहीयेत. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात बॉबी यांनी. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. फलक पुढे सरकेल. 20-30. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 षटकांची मॅच आहे. 7 षटकांच्या मॅच मध्ये मिनिमम 50 to 55 रन्स बनवणं तरी गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली. सिंगल ऍड होईल. एका धावेने फलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 31. 2 बॉल शिल्लक आणि ते 2 बॉल आता कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
2 बॉलवरती 6 येतील, 2 बॉलवरती 8 येतील, 1 येतील, 2 येतील की विकेट येईल हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज, आम्ही सातत्याने उल्लेख करतो. पुढच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. धावसंख्या 31, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती AB अतुल. चांगला बॉल पाहायला मिळतो, सन्मान केलाय. क्या बात, 1 टू गो असा कॉल, म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक आहे 5व्या षटकामधील. हा वाईट नाहीये, या 2 धावा आहेत ज्या या ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल आणि एज्युकेशनल क्रिकेट एबीच्या माध्यमातून. शेवटच्या बॉल वरती आली आहे ही सिंगल आणि 5व्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 5 धावा या षटकामध्ये आल्यात म्हणजे एकूण 5 एक्स्ट्रा धावा अजून ऍड होतील, म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. चांगली मैदानावरती आपण पाहू शकतो आता बॅटिंग पाहायला मिळते. थोडीशी खडतर सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर डुबती नैया किनारे पोचवायचं काम AB अतुलने आणि बॉबीने केलंय. दोन्ही टीमचे आयकॉन आहेत आणि आयकॉन हे आयकॉन सारखेच खेळत आहेत. आता या 2 षटकांना कॅपिटलाइज करावा लागेल. संघर्ष करत होते पहिल्या 5 षटकांमध्ये, संघर्ष पाहायला मिळालाय, मात्र आता कमबॅक करावा लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय, क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बॉबी आणि अतुल यांच्या माध्यमातून. 2 कंप्लीट, धावफलक 40 या आकड्यावरती. मजा येईल आता मॅच मध्ये. 50+ धावसंख्या झाली तर या मॅच मध्ये नक्की मित्रांनो मजा येईल. टर्फचं क्रिकेट आहे, पतू देखील मॅच एन्जॉय करतोय. उद्या त्याची मॅच आहे आणि तो आज बघतोय कशा प्रकारे ग्राउंड मध्ये सर्व संघ खेळत आहेत. यावेळेस विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद होतील. एबीच्या खेळीचा अंत. अतुल बॅक टू दी पवेलियन. 40 वरती 4था धक्का. कोणी फोडली आहे जरूर. मैदानावरती ज्या विकेटची गरज होती ती विकेट बाला यांनी मिळवून दिली आहे. टीमचे आयकॉन आहेत आणि आयकॉनने आयकॉनचाच विकेट घेतला. बॅटर अतुल पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती बाला. 40 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रोकला जवाब, बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंख नाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार अतुलच्या बॅटमधून. हा तुलनीय स्ट्रोक. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. अतुलनीय स्ट्रोक पाहायला मिळाला. अजून एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर. बॅटची एज, बॅटची कडा लागली. सिंगल ऍड होईल. धावफलक 47. साईडला वळवलाय, यावेळेस सिंगल ऍड होईल. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक 6 मैदानावरती समाप्त. धावफलक 48, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सहा षटकांच्या अखेरीस धावफलक 48 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. AB नावाचे जे व्यक्ती असतात फार टॅलेंटेड असतात. अतुल असतील, अन्नू भोईर, AB, तो भाई, दोनों तबाई आणि जबरदस्त आयोजन नियोजन त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. आज आणि उद्या 2 दिवस मास्टर कपचं धमाकेदार आयोजन नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. रोहन पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 49, 49 या आकड्यावरती. 50 कंप्लीट झाली की एक मानसिक दडपण कमी होतो. एक मनामध्ये
थोडासा पॉझिटिव्ह वाईब येतात संघाच्या डगआउट मध्ये. फुलटॉस, लोवर फुलटॉस ऑफ साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. झालीये मिस्टेक आणि 2 धावा कंप्लीट. 50 अप. 51 धावा धावफलकावरती. ट्रॉफी फायटर्स आता मैदानावरती फाईट करत असताना एक फायटिंग टोटल पर्यंत डेफिनेटली येऊन पोहोचली. कमालीची बॅटिंग सुरुवात खरं तर झाली, मात्र काय झालं यापेक्षा आम्ही काय करू शकतो. आमच्या नावामध्ये फायटर्स आणि फायटर्स सारखीच बॅटिंग मैदानावरती केली आहे ट्रॉफी फायटर्स संघाने. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. मात्र मी कौतुक करेल ज्या प्रकारे डिस्ट्रप्टर बॉय या संघाने जबरदस्त बॉलिंग केली. प्रत्येक षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील कोलवटाप्याचा बॉल जरूर होता. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायचा प्रयत्न होता, मात्र अलॉंग द कार्पेट रोहनला ब्रश झाला बॉल. सिंगल कंप्लीट झाली. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिली कव्हर, एक सिली मिड विकेट, एक खेळाडू सिली मिड ऑफ, मिड ऑन मिड ऑल, लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. एक स्ट्रेटिश खेळाडू. यावेळेस स्लॉट मधला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. गेंद नाही ती खास. बल्लेबाज बॉबी ने दिखाया अपना क्लास. दिल मांगे मोर आलाय मास्टर कप. A1 क्वालिटीचा ब्रँडेड 4. चौकार पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला चौकार संजीवनी प्रदान करेल. लास्ट बॉल तोपर्यंत आम्ही देत नाही जोपर्यंत सर म्हणत नाही 1 to go. आणि त्यांनी म्हणाले म्हणजे येस. लास्ट बॉल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 1 कंप्लीट होईल. धावफलक 7 षटकांच्या वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 58 या आकड्यावरती. 59 धावेंचं लक्ष डिस्ट्रप्टर बॉयज या संघासमोर. 59 धावेंचं लक्ष. बॉलिंग स्ट्रॉंग आहे. बॉबी असतील, अतुल असतील, आशिष. 59चं टार्गेट आहे. धावसंख्या फलकावरती 58. 59 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. द मास्टर कप 20-25 दिमागदार, देखणं रुबाबदार आयोजन आणि नियोजन आपण सर्वजण अनुभवत आहात. सुनील विश्वकर्मा, गांगुली देखील आपल्याला पाहायला मिळतील. गांगुली भाई वेलकम. फार चांगली पंचांची भूमिका त्यांची देखील आम्ही पाहिली. फार चांगले खेळाडू आहेत आणि चांगले पंच सुनील विश्वकर्मा सर. ते देखील ॲज अ प्लेयर या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतील यातही मात्र शंकाच नाहीये. 16 टीम्स समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ग्रँड सीझन एडिशन क्रमांक 2. डिस्ट्रप्टर बॉयज संघाला विजयासाठी 59 धावेंचं लक्ष असेल. अक्षय अय्यर देखील स्पर्धा बघत आहेत. आयोजन कमिटीमध्ये त्यांचा देखील फार मोठा रोल. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. आणि सामन्याला सुरुवात होती या दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. लढाई आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. 59चं
टार्गेट 59 धाब्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. मितांशु पाटील आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एडवर्ड गोन्साल्विस. कोलटप्प्याचा बॉल मिस्टेक झाली आहे अँड्रू कडून. बॅकअपला चांगले खेळाडू होते. सिंगल कंप्लीट. धावसंख्येचा शुभारंभ झालाय श्री गणेश झालाय डावाचा. 1 ऑन द बोर्ड. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मितांशु पाटील कडून. धावफलक 1 या आकड्यावरती आणि लेग बायस एकदा बाद. टीमची टोटल फलकावरती 2. यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल धावफलक 3 या आकड्यावरती. 1 to go म्हणजे शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मिस्टेक. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आली आहे सिंगल शेवटच्या बॉल वरती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलक 4 या आकड्यावरती. मिस्टर खिलाडी अक्षय अय्यर देखील उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 4+1 एकूण 5 धावा पाहायला मिळतील. 1 लेग बायसची 4 सिंगल एकूण 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय, एडवर्ड गोन्साल्विस हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संघाची डुबतीने आता किनारे पोचवावी लागेल. मैदानावरती थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे. 9.00 चा आस्किंग रन रेट पार करावा लागेल. अतुल पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6. अतुल नागवंशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आणि सुरुवात लाजवाब पाहायला मिळते. एडवर्ड गोन्साल्विसच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कोलटप्प्याचा बॉल दिशा दाखवली आहे. फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. वर्टिकल बॅट स्विंग, अगदी स्ट्रेट बॅट. डॉट बॉलची समाप्ती 12 धावा फलकावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 बॉल 47 धाव्यांची आवश्यकता. मजा येईल या मॅच मध्ये. ट्रॉफी फायटर्स विपक्ष डिसरप्टर्स बॉयज अशी लढत पाहायला मिळते. चांगला बॉल, कीपिंग देखील लाजवाब. आशिष सरांच्या माध्यमातून आलाय हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार मात्र कमबॅक करू शकतो. माझं नाव अतुल आहे आणि माझी वर्णी काय या संघामध्ये लागली याचं प्रात्यक्षिक देतोय. 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. त्याच्या माध्यमातून तिसरा हा निर्धाव बॉल. कमाल कमाल, लाजवाब, बेमिसाल बॉलिंगचा मुजायरा, बॉलिंगचा चमत्कार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कोलटप्प्याचा बॉल. कमालीची गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विथ द बॅट आलेली सिंगल. धावफलक जाऊन पोचलाय 13. 1 to go असा कॉल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधील. धावफलक 13 या आकड्यावर. यावेळेस चांगला बॉल. अतुलची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही. आपोआप टाळ्या वाजतायत कारण अतुलने जी कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे ती लाजवाब आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आला षटकार. मात्र त्यानंतर 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त केवल और केवल 1 रन. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि तब्बल 8 धावेंचं षटक फेकलं. धावफलक 13 या आकड्यावरती. 30 बॉल 46 धावेची आवश्यकता. 30 गेंदों में 46 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन रहेगा टीम डिसरप्टर्स बॉयज के लिए. स्ट्राइकिंग एंड के ऊपर अक्षय, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर एडवर्ड, बॉलिंग ट्रैक के ऊपर आरबी. देखते हैं किस तरीके से गेंदबाजी करेंगे.
अपने नाम का परचम देना पड़ेगा इस ओवर में गेंदबाज को और बल्लेबाजों को। गेंदबाज तैयार, इस बार अच्छी गेंद, टैप करना चाहते थे, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर रन आउट का प्रयास, तीसरे अंपायर का रुख किया है, जरूर तीसरे अंपायर का रुख किया है अजित निकम सर ने। रन कंप्लीट है कि नहीं ये देखा जाएगा, बल्लेबाज आउट है कि नहीं ये देखा जाएगा, पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड है कि नहीं ये देखा जाएगा, पहले विकेट का पतन हुआ है या नहीं ये भी देखा जाएगा। यस, फिंगर अप, ओ यू टी, बल्लेबाज आउट होते हुए पहला करारा झटका 13 रनों के ऊपर, बड़ी मछली जाल में। इस मैच में जो खिलाड़ी जीत और हार का फासला बना था वही खिलाड़ी एडवर्ड गोंसाल्विस मैदान के बाहर रन आउट के माध्यम से नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज। आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में, पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड नहीं थी, बहुत बढ़िया क्वालिटी और क्लैरिटी दिखाने वाला लाइव टेलीकास्ट हम लोग देख रहे हैं। स्कोर कार्ड 13 रनों के ऊपर, पहले विकेट का पतन, नए खिलाड़ी तुषार पाटिल नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर, अक्षय स्ट्राइकिंग एंड के ऊपर। इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंद, आशीष के माध्यम से गेंद छिटकी गई, स्टंपिट करना चाहते थे लेकिन थोड़ा बहुत जल्दबाजी कर बैठे। 13 रनों के ऊपर पहली विकेट। इस बार ब्लॉक में गेंद थी, सिर्फ और सिर्फ टहलाया, सिंगल कंप्लीट, नॉन स्ट्राइकिंग या स्ट्राइकिंग, स्ट्राइकिंग एंड के ऊपर, स्ट्राइकिंग एंड के ऊपर अगर बल्लेबाज पहुंच चुके थे, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर अगर फेंकते तो फिर बल्लेबाज डगआउट की दिशा में जा सकते थे। कोई बात नहीं, 2 रन मुकम्मल, स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड 15 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। इस बार अच्छी है, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बल्लेबाज बहुत चक्के होते हुए बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, अच्छी गेंदबाजी, 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। इस बार फिर से एक रन आउट का प्रयास, लेकिन फील्डर के हाथों से गेंद छिटकी गई और फ्री हिट का इशारा आते हुए ये अब अच्छी अपॉर्चुनिटी है, गोल्डन अपॉर्चुनिटी बल्लेबाजों के लिए, कैश इन करनी पड़ेगी। स्ट्राइकिंग एंड के ऊपर तुषार पाटिल, जर्सी नंबर 14, देखते किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे। अच्छी खासी अपॉर्चुनिटी उनके लिए भी, पहली गेंद और पहली गेंद के ऊपर फ्री हिट की गेंद जरूर थी, फुल टॉस गेंद, बैट का अंदरूनी किनारा। इस बार अच्छी गेंद, इस बार बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 17 रन, बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा अब तक देखने को मिला है तीनों ही गेंदबाजों की तरफ से। हर एक गेंदबाज ने अपने नाम का परचम दिया है। 24 गेंदों में 42 रनों की आवश्यकता जीत के लिए है। इक्वेशन देखने को मिलेगा टीम डिस्ट्रप्टर बॉयज के लिए, थोड़ा सा चिंता, थोड़ा सा टेंशन और थोड़ी सी मायूसी डगआउट के तरफ देखने को मिल रही है, लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट एक ऐसा खेल है, आखिरी गेंद तक नहीं आप कह सकते कि कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी। खुद के ऊपर विश्वास रखना पड़ेगा, खुद के दम पर मैच जीतना है। तुषार पाटिल, अक्षय, दोनों ही खिलाड़ियों को देखते किस तरीके से यहाँ पर दोनों ही खिलाड़ी मैदान के अंदर अच्छी परफॉर्मेंस दिखाएंगे या नहीं। गेंदबाजी की कमान संभालेंगे अतुल भोये, टीम के आइकॉन। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज, खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर तुषार पाटिल। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर। पहली गेंद डॉट, यहाँ पर एक एक गेंद बहुत इंपॉर्टेंट है, आने वाली हर एक डॉट गेंद ट्रॉफी फाइटर्स खेमे पर जीत का साया मंडराते हुए दिखाएगी। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, दो गेंदों का खेल हो चुका है। ओवर नंबर 4 प्रगति पथ के ऊपर चलते हुए तुषार पाटिल, अक्षय, ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर। स्ट्राइकिंग नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज देखने को मिलेंगे अतुल भोयर, बॉलिंग ट्रैक के ऊपर। इस बार नो बॉल, कोई बात नहीं, फ्री हिट अगली गेंद रहेगी बल्लेबाज के लिए, गोल्डन अपॉर्चुनिटी। लेकिन इस बार अच्छी गेंद, फ्री हिट गेंद थी। जिस तरीके से इंडिया पाकिस्तान मैच में विराट कोहली फ्री हिट की गेंद पर बोल्ड हुए थे, उसी तरीके से तुषार पाटिल भी बोल्ड हुए, लेकिन फ्री हिट गेंद थी। स्टेप आउट करके बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन वाइड बॉल। एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में बढ़ोतरी, 20 रनों के ऊपर स्कोर कार्ड। 3 गेंदों का खेल हो चुका है, 3 गेंदों का खेल अभी भी शेष ओवर नंबर 4 में।
इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंद और बल्लेबाज पूरी तरीके से बहुत छक्के होते हुए और एक विकेट का पतन। 20 रनों के ऊपर ये तीसरा करारा झटका बैठते हुए टीम डिसरप्टर बॉयज को पूरी तरीके से अब क्षतिग्रस्त कर दिया। टीम अब पूरी तरीके से नेस्तनाबूद होते हुए तीसरा करारा झटका। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, सागर को कमबैक करना पड़ेगा। 1 टू गो, कॉल आते हुए सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई, कवर की दिशा में हल्का सा ड्राइव करते हुए 1 रन मुकम्मल किया। आखिरी गेंद के ऊपर है सिंगल। 4 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 21 रन विद लॉस ऑफ 2 विकेट, 21 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा फलकावरती। विजयासाठी 3 षटकांमध्ये 38 और डबल ट्रबल ओवर, यानी कि हर एक विकेट के ऊपर 5 रनों की कटौती, हर एक रन के ऊपर 1 रन एक्स्ट्रा, यानी कि 1 पे 1 फ्री। दिवाली ऑफर पहले से ही शुरू हो चुका है, मजा आएगा इस मैच में। आशीष पानसरे बढ़िया गेंदबाज है, इस ओवर में किस तरीके से गेंदबाजी करेंगे ये बड़ा सवाल है। अठारह गेंदे 38 रनों की आवश्यकता। बढ़िया मुकाबला, करारा मुकाबला और डबल ट्रबल वाली ओवर। बढ़िया मुकाबले में मजा आएगा। क्या बात है, बहुत अच्छी थी ये दहाड़ बॉबी भाई, और चूहा खोद के निकला पहाड़। फुल टॉस गेंद, कैच लपकते हुए एक खिलाड़ी ने गेंद को अड़ा और दूसरे खिलाड़ी ने कैच को लपा। टीम एफर्ट देखने को मिला, टुगेदर ईच अचीव मोर, और टीम एफर्ट के चलते बल्लेबाजों का अंत। विकेट का पतन और एक झटका। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं एक खिलाड़ी ने गेंद को अड़ाया, दूसरे खिलाड़ी ने गेंद को लपका, जरूरी समझा और वही देखने को मिला। इस बार रन आउट का प्रयास और विकेट, और एक विकेट का पतन। इस ओवर में आ गए 2 विकेट, यानी कि 10 रन माइनस। यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली रनआउटच्या प्रयत्नासाठी, ती हात पुढे केला होता, मात्र सिंगल आड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 5 देखील समाप्त होईल। आशिषने कौतुकास्पद कामगिरी केली आहे। मागील मॅच मध्ये देखील आशिषने 2 विकेट घेतल्या होत्या, या मॅच मध्ये देखील एक महत्त्वाची विकेट, त्यानंतर एक सांघिक यश रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले। सो क्लिअर कट आपल्याला या ओव्हर मध्ये संघ ट्रॉफी फायटर्स वरचढ पाहायला मिळाला विजयासाठी। बारा बॉल 32, 16 आल्या, 2 विकेटचे 10 मायनस, 38 पाहिजे होत्या, म्हणजे आता 32 धाब्यांची आवश्यकता। 12 बॉल 32 विजयाचं समीकरण आहे। लक्ष्य जरूर मोठं आहे, धावसंख्या मोठी गाठायची आहे, मात्र कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं। लढाई करावी लागेल आता 2 षटकांमध्ये। 12 बॉल विजयासाठी 32 धाब्यांची आवश्यकता। ही मॅच आता कोणाची असेल? सायंकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ लढाई करतायत। 12 बॉल 32 समीकरण मैदानावरती आपण पाहू शकतो। बारा बॉल 32 ची मॅच। पहिला बॉल वाईड आहे।
पॉपी यांच्या माध्यमातून क्विकर वन हाताळला गेला, वेगाने हा बॉल टाकण्यात आला. व्हाईट बॉल, यावेळेस देखील व्हाईट बॉल, मात्र किपिंगला जवाब आशिष पानसरे सर आपल्याला पाहायला मिळाले यशांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 30 धाब्यांची आवश्यकता, 12 बॉल 30 हे समीकरण पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ फुल टॉस होता. रोहन हे प्रयत्न करतायत, प्रयत्नांसाठी आउट ऑफ, मात्र रन बनवावे लागतील, रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. 11 बॉल 30 समीकरण पाहायला मिळतोय. खोलडप्याचा बॉल चांगला आहे, रनआउटचा प्रयत्न, फलंदाज झालेत बाद. सिद्धूच्या खेळीचा अंत. मैदानावरती अजून एक विकेटचं पतन झालंय. हा धक्का क्रमांक 5वा, 29 या आकड्यावरती. 1 मोर विकेट डाऊन. दहा बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता. 50 प्लस झाले तर मात्र मी म्हणेल या मैदानावरती धावा बनवणं थोडंसं अवघड होतं सेकंड इनिंग मध्ये. ती तेच आपल्याला पाहायला मिळालं. राज आलेत, राज देखील एक चांगले खेळाडू आहेत, मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. बॅक टू एज, एस्टनच्या मागे आशिष, आणि आशिषने जबरदस्त कॅच पकडली आहे. अजून एक धक्का बसतोय. तू चल में आया अशा परिस्थितीमध्ये डिस्रप्टर बॉयज या संघाचा अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतील. 29 या आकड्यावरती 6वा करारा झटका. प्रज्ञेश नवीन बॅटर 8व्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, मिस्टेक झाली, रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रोहनच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक 7वा, धक्के पे धक्का, विकेटचं पतन अजून एक. टोटल एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण संघाच्या माध्यमातून. फक्त दिशा दाखवली. खोल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, सन्मान दिला प्रज्ञेशांनी. डॉट बॉल आलाय. बंडगोचा कॉल, शेवटचा बॉल असेल. 7 बॉल 30 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. एनर्जी अशा कृतींमुळे मिळते. खेळाडू आहेत, दर्शक आहेत. यावेळेस टोकतर लाजवाब, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. 6 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाहीये. ज्यांना वाटत होतं की मॅच संपली आहे, गुड इव्हनिंग. आता ही मॅच सुरू झाली आहे, कारण 6 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. टर्फ क्रिकेटमध्ये 6 बॉल 35 धावा. मागील महिन्यामध्ये APL मध्ये शाहिद शेख यांनी याच मैदानावरती 6 बॉल 35 धावा देखील मारल्या होत्या. 6 बॉल 39 धावा देखील मारल्या होत्या शाहिद शेख यांनी. तर 6 बॉल 24 धावा का बनू शकत नाही? मजा येईल या मॅच मध्ये. 4 फक्त आउट ऑफ द पार्क बॉल मारायचे आणि ते मारू शकतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 6 बॉल 24 धावा विजयासाठी हे समीकरण मैदानावरती दोन्ही संघांसाठी. सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. 6 बॉल 24 कुठला संघ जिंकेल? यावेळेस झाली इथे मिस्टेक. व्हाईट बॉल अजित निगम सर कळवतायत. आता 6 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. बॉबी भाई तुमचाच प्लेयर येतो, जरा आरामात. एक मॅच अजून आहे. यावेळेस नो बॉल. 5 बॉल 22 हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आता बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पाटर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आम्ही नेहमी म्हणतो या बाळाने चांगली कामगिरी केली आहे म्हणून याचा ऐकून या खेळाडूचं सिलेक्शन झालंय. मात्र आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 21 माफ करा 4 बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि ते कॅच लपकत असताना जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक धक्का 38 वरती 8वा धक्का बसतोय. 3 बॉल 21 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटतंय फक्त औपचारिकता शिल्लक आहे.
फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर टू बी फॉलोड. जी औपचारिकता शिल्लक आहे तो पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती. नदीम यांच्या बॉलला पायाला बॉल ब्रश झालाय, अगदी आपण पाहू शकतो. लिव्ह करायचा प्रयत्न मात्र 2 बॉल 21 जावा हे समीकरण. 1 to go लास्ट बॉल या संपूर्ण मॅचचा आणि फक्त औपचारिकता शिल्लक. 1 बॉल 21 धावेंची गरज. शेरी ऑन द केक. शेवटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये. सिंगल हँडेडली मॅच ट्रॉफी फायटर्स या संघाने फाईट करत असताना, धमाकेदार कामगिरी करत असताना जिंकून दिली आहे. संपूर्ण संघाचं अभिनंदन. हारलेल्या डिस्ट्रप्टेड बॉयज संघाचं कौतुक. फार चांगलं संपूर्ण स्क्वॉड ने कामगिरी केली. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला देखील बनणार आहोत. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. ॲज अ आयकॉन या खेळाडूची नियुक्ती झाली आणि आयकॉन सारखाच खेळ दाखवला. मॅन ऑफ द मॅच गोस